असे गरजेचं नाही, ठीक आहे ना. गणितामध्ये किंवा जे मी सांगतो याची सुरुवात कुठूनही करू शकता, कॅलेंडर कुठूनही स्टार्ट होऊ शकते, शनिवारपासून सुद्धा. रामानुज सांगायचा गणित कुठे कुठे तयार होते, गाऊस सांगायचा कॅल्क्युलेशन कसं असतं बघा. कुठलाही स्क्वेअर घ्या, कुठलाही स्क्वेअर घ्या, त्याची बघा 17 आणि 1 18, 18 भागेला 2 9, 8 आणि 10 18, 18 भागेला 9, 16 आणि 2 18, 18 भागेला 2 9, 15 आणि 3 18, 18 भाग. कुठेही चौकोन टाका, कुठेही 4 सारख्या संख्या घ्या, 4 बाय 4 घ्या, 3 बाय 3 घ्या, 5 बाय 5 घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये नियम सापडेल म्हणजे सापडेल, लक्षात घ्या. हमखास सापडेल. कुठलाही घ्या, कुठलाही घ्या, कुठलाही म्हटलं मी, ठीक आहे ना. कुठलाही घ्या. चला हा घेतो. चला बघा 19 आणि 3 22, 22च्या भागेला 2 केलं, अर्धा 11 आलं ना. रामानुज काय म्हणतोय, अरे गणितामध्ये असंख्य कुडी तयार होतात, असंख्य कुडी. तुम्ही फक्त सिक्वेन्स त्यामध्ये तयार करा, असंख्य तयार. मी तर जस्ट मांडलं एक, असंख्य होतात, असंख्य म्हटलंय, समजलं ना. तुम्ही शोधा तर खरी, गणितामध्ये खूप सारं लपलेलं आहे, तसं तो म्हणतोय. आणि असाच आपला एक गाऊस होता, गाऊस वर्गात बसला होता, पाठीमागं बसला होता. हा सुद्धा हे पाठीमागच बसत असते, बॅक बेंचच ऑलवेज टॉपर्स, ठीक आहेत ना. लक्षात आलं का. हे पाठीमागं बसलं होतं, ठीक आहेत ना. आणि सांगितलं शिक्षकांनी, चला रे 1 ते 10ची बेरीज करा. सांगितलं 1 ते 10ची बेरीज करा. आणि तुमच्या 12च्या बॅचला 1 ते 10ची बेरीज करायला सांगितलं. किती आहे? 50 50. किती आहे? 1 ते 100ची, सॉरी माझं चुकलं, मी 100 लिहायला पाहिजे. बरं 1 ते 10ची बेरीज आहे 55 55. आता बरोबर आहे तुमचं उत्तर. आणि 1 ते 100ची बेरीज किती आहे? 50 50. तुमचं बरोबर होतं, मी 100 लिहायला पाहिजे होते, 10 लिहिले होते म्हणून चुकलं माझं, ठीक आहे. आता 1 ते 100ची बेरीज किती आहे? 50 50. आपण काय गाऊसपेक्षा कमी आहे का? 50 50 सांगितलं ना, काही कॅल्क्युलेशन नाही केलं, कारण पाठ झालाय ना 2-4 दिवसात. ठीक आहे, क्लिअर आहे, लिहून घेतलायत ना. लक्षात आलं का. 50 50 आहे. गाऊसला सांगितलं, वर्गात सांगितलं, सगळ्यांनी करा रे बेरीज. सगळे बेरीजाला लागले, 1 2 3 सगळं. आणि गाऊस पठ्ठा बसलाय मागं, तो बेरीज नाही करत, तो पाहत आहे शिक्षकाला. शिक्षकाला राग आला, पाहत आहे. सर सांग रे बेरीज काय. सर 50 50. तू कशी केली? सर मी अशी केली, जर एखाद्या संख्येमध्ये जर सिक्वेन्स तयार होत असेल तर सर्वात मोठ्या संख्येच्या पुढची संख्या घ्यायची आणि मधली संख्या घ्यायची 50. याचं कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जातं, असं ते गाऊसनं सांगितलं, समजलं ना. हे गाऊसनं सांगितलं, ठीक आहे. आम्ही लोक सांगतो हे मेरा शॉर्टकट आहे, हमारा शॉर्टकट कुछ नाही, ठीक आहे ना. हे गणिताच्या शिक्षकाची मालमत्ता नाही. गणित म्हणजे हे ऑलरेडी अगाध पेरलेलं आहे, आपण त्याच्यातून बाहेर काढतो एक एक गोष्ट, लक्षात घ्यायचं. परंतु याला लिमिटेशन आहेत, लक्षात घ्या. लिमिटेशन कुठली आहे मग? संख्या 100 आहे म्हणून अर्ध्या 50 झाल्या. समजा 1 ते 105 म्हटलं तर 106 पुढची घेणं शक्य आहे, अर्ध्या कुठच्या घ्यायच्या आहे ना लिमिटेशन याला. म्हणून सूत्र आपण तयार केला, पहिली संख्या शेवटची संख्या किंवा n2n+1 केलं आहे ना तयार. हे सूत्र महत्त्वाचं आहे, हे त्याचं सांगितलं वर्णर. आता त्या माध्यमातून जर सोडवायला गेलो या माध्यमातून तर बघा ना, जोड्या कशा पडतात. 3 आणि 36 39 होते. 6 आणि 33 39 होते. 9 आणि 30 39. 12 आणि 27 39. आणि 18 आणि 24 39. आणि 18 आणि 21 39. म्हणजे याचा अर्थ 39 जो बेरीज झाली, अशा 6 जोड्या पडल्या तरी बेरीज 234 झाली. याही मार्गातून बेरीज भेटली. म्हणजे 3 मार्ग सांगितले मी बेरजेचे. प्रश्न क्लिअर आहे का सांगा मला. मी 3 मार्ग सांगितले बेरजा येण्याचे, क्लिअर आहे सर्व. परंतु यालाही लिमिटेशन आहे, मी परत ते सांगतो. संख्या 12 होत्या म्हणून जोड्या 6 पडल्या, 13 असतात तर मग 6.5 घेणार का? चुकेल की नाही चुकेल? आपत येईल ना. संख्या समसंख्येत असतील गट तर गट पडणार, जर विषम घरं असतील तर गट पडतील का? नाही. मग हे परमनंट इलाज काढायचं आहेत म्हणून आपल्याला नॉलेज लागतं. माझा मुद्दा हाच आहे की बऱ्याचशा गोष्टी ट्रिक्स वगैरे सूत्र वगैरे टेम्पररी असतं, पण त्या प्रश्नाचं प्रॉपर नॉलेज असेल तर प्रश्न कसाही विचारला तो सुटतो. म्हणून पहिल्यांदा प्रश्नाचं प्रॉपर नॉलेज पाहिजे, कळलं का? प्रश्न कुठला आहे, त्याला काय लागतं, कोण्या संकल्पनेवर आधारित आहे आपल्याला माहीत पाहिजे, लक्षात घ्या. आपला प्रश्न जो आहे बघा असा आहे तो 3 6 9 12 या मालिकेतील 12व्या पदांची बेरीज काढायची आहे आपल्याला, लक्षात घ्या. सर्वांनी लक्षात द्या व्यवस्थित. 12व्या पदांची बेरीज काढायची आहे. आणि जेव्हा तो 12व्या पदांची बेरीज काढा असं म्हणतो तेव्हा पहिलं डोक्यात आलं पाहिजे की हे बरं 12व्या पदांची बेरीज काढण्याआधी पहिलं आपल्याला 12वं पद काढायला लागेल ना. पोट प्रश्न लपलाय की नाही याच्या मागं? मुद्दा पुन्हा एकदा क्लिअर करा. जर मला 12व्या पदांची बेरीज जर काढायची असेल तर पहिला प्रश्न एक सोडवा लागते का? पहिले 12वं पद कोणतं हे नाही काढायला लागेल का? मुद्दा समजला का? समजला. म्हणून ह्या प्रश्नाचा आता आपण नॉलेज घेऊ. आता प्रश्नाला सुरुवात करू. क्लिअर आहे? हा परमनंट इलाज नाही झाला. आता याच्या पहिल्या आधी येतं, लक्षात घ्या. मुद्दा येतो पहिल्यांदा सिरीज, मालिका. मालिकेचं नॉलेज असणं किती गरजेचं आहे हे पहिले समजून सांगतो.
लक्ष द्या व्यवस्थित. 3, 6, 9, 12 क्वेश्चन मार्क. 3, 9, 27, 81 क्वेश्चन मार्क. शांत डोक्यानं समजून घ्या. मी आधीच सांगितलं मी घाई करणार नाही, कारण 3च मुद्दे मला शिकवायचे आणि चांगले शिकवायचे. 3, 6, 9, 12 क्वेश्चन मार्क. 3, 9, 27, 81 क्वेश्चन मार्क. बरोबर आहेत ना. जेव्हा संख्या विशिष्ट क्रमाने वाढत किंवा घटत जातात, वाढत किंवा घटत जातात, तेव्हा त्याला मालिका असं म्हणतात. समजलं ना. मालिका झाली, ही सिरीज झाली, याला सिरीज असं म्हणतात. समजलं. काय म्हणतात? सिरीज म्हणजे मालिका. आता माझं वाक्य पूर्ण लक्षात घ्या. एखाद्या मालिकेमध्ये लगेच येणारं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणारं पद किंवा मधात एखादं गाडलेलं पद ओळखण्यासाठी त्या मालिकेचं सिरीजचं ज्ञान असलं काय नसलं काय तरी ते सापडते. समजलं काय याचा अर्थ? एखाद्या मालिकेच्या शेवटी जसं क्वेश्चन मार्क इथं आहे, मी शोधेल ना की बाबा 3 वाढलं, 3 वाढलं म्हणजे इथं 15 येईल. मी शोधेल ना, अरे इथं 3 त्रिक 9 झाले, 9 त्रिक 27 झाले, 27 त्रिक 81 झाले, अर्थात 81 त्रिक 243 होईल. हो किंवा नाहीत? म्हणजे यासाठी मला पुस्तकी ज्ञान किंवा कुठलं सूत्र लागलं का? नाही. माझं पूर्ण विश्लेषण डोक्यात घ्या. ज्याला माझं विश्लेषण समजलं गणितात मार्क नाही कमी पडणार. म्हणजे एखाद्या सिरीजमध्ये लगेच येणारं पद किंवा मिसिंग नंबर्स किंवा मिसिंग पद गाडलेलं हे कोणतं आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला त्या सिरीजचं ज्ञान असलं काय नसलं काय तुम्ही केवळ सिरीजचं ऑब्झर्वेशन करूनही ते ठरवू शकता. समजलं? हो किंवा नाहीत? पहिला मुद्दा क्लिअर आहे. हा झाला पहिला लपलेला क्वेश्चन. मात्र त्या सिरीजमध्ये इतक्या क्रमांकाचं पद काढा, तेवढ्या क्रमांकाची बेरीज काढा, हे जर विचारलं असेल तर त्या सिरीजचं ज्ञान असणं गरजेचं आहे. मुद्दा क्लिअर आहे? असणं गरजेचं आहे हे पहिलं आपल्याला कळलं पाहिजे. कळलं का सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? ह्या सिरीजचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्याला ही सिरीज माहीत पाहिजे कोणत्या प्रकारचे आहेत. कळलं इथपर्यंत? लक्षात आलं सर्वांना? कारण मग याच्यामध्ये ना सिरीजमध्ये 2 प्रकार असतात श्रेणीचे. एक अंकगणितीय श्रेणी आणि दुसरी भूमितीय श्रेणी. समजलं? श्रेणीचे किती प्रकार पडले या ठिकाणी? 2. पहिले मुख्य, तिसरा पण आहे तो नंतर बघू आपण सिरीजमध्ये. ठीक आहेत ना. साऱ्या संख्याज्ञानामध्ये सध्या ते येत नाहीत, लक्षात घ्यायचं. जेव्हा शिकू तेव्हा सांगणार. ठीक आहेत ना. फक्त दोघांची ओळख मी या ठिकाणी करून देतो. पहिला अंकगणितीय श्रेणी आहे, दुसरा भूमी. याच्यातही तात्विक भाग कुठला आहे की ज्या मालिकेमध्ये प्रत्येक पुढचं पद हे सारख्या फरकाने वाढत असेल, प्लस प्लस होत, त्याला अंकगणितीय श्रेणी असं म्हणतात. आणि ज्या मालिकेमध्ये प्रत्येक पुढचं पद हे सारख्या पटीनं वाढत असेल, तिपटीनं वाढत आहे, त्याला भूमितीय श्रेणी असं म्हणतात. जॉमेट्रिक. पटलं ना? अर्थमॅटिकल प्रोग्रेशन अँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन. क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? आणि भूमितीय श्रेणीचे फॉर्म्युले वेगळे आहे, अंकगणितीय श्रेणीचे फॉर्म्युले वेगळे आहे. हे क्लिअर आहेत का? मग आता आपल्या प्रश्नाकडे जर आलो तर या ठिकाणी सदर प्रश्न काय आहेत लक्षात घ्या. इथून सुरुवात करतो. लक्षात घ्या. या 12 पदांची बेरीज करा असं म्हटलंय. आता इथून मी स्टार्टअप करतो. लक्षात घ्या. सदर प्रश्न हा अंकगणितीय श्रेणीचा आहे. सदर प्रश्न हा कशाचा आहे? अंकगणितीय श्रेणीचा आहे. लक्षात आलं? सर्व लक्षात घ्यायचं. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घ्या यापूरच्या, आणि तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. ठीक आहेत ना. ऑनलाईनचे लेक्चर करत आहे तुम्ही लोक, त्यांनी नोटबुक रजिस्टर सगळं हातात ठेवायचं. सांगितलेल्या सूचना यांना तुम्हाला सगळ्या सारख्याच आहे, त्या लिहून ठेवायच्या. ठीक आहेत ना. सदर प्रश्न हा अंकगणितीय श्रेणीचा आहे आणि लक्षात घ्या. आणि अंकगणितीय श्रेणीमध्ये पहिलं सूत्र होतं तयार. लक्षात घ्या. अंकगणितीय श्रेणीमध्ये पहिलं सूत्र आहे n-वे पद काढण्याचं. ते सूत्र आहे Tn = a + n-1d. क्लिअर आहे? हे पाठ लागणार, इलाज नाही त्याला. 10वीला होते. ठीक आहेत ना. तुम्ही दांड्या मारला त्याला मी काय करू? ठीक आहे. 10वीला होते, 9वीला होते. ठीक आहेत ना. n-व पद काढण्याचं सूत्र आहे Tn = a + n-1 कंसामध्ये बाहेर d. बरोबर आहे? सगळं समजून सांगतो. दुसरं, n-व्या पदांची बेरीज करणे. n-व्या पदांची बेरीज करण्याचं सूत्र आहे बघा. Sn = n/2 × 2a + n-1d. क्लिअर आहे? हे सूत्र पाठ पाहिजे. मी पाहून सांगितलं ना? नाही मग पाठ लागेल ना तुमच्या? लागतं. जिथं लागेल त्या गोष्टी लागणारच. ठीक आहेत ना. कारण
मी तुम्हाला पहिले खुलासा करून दिला की सगळ्याच गोष्टी सोप्या जात नाहीत. मग जर सोप्या जात नाही तर परमनंट तो इलाज नाही ना. मग परमनंट इलाज पाठ करावं लागते ना. मग जिथं खरंच पाठांची आवश्यकता आहे तर तिथं पाठ करून ठेवायचं. ठीक आहे. आलं लक्षात. जे की सोपं आहे लक्षात घ्या. म्हणून सदर अंकगणितीय श्रेणी कशी आहे प्रश्न, कारण सारख्या फरकानं वाढत चालली म्हणून ती कुठली श्रेणी आहे, अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणीमध्ये n व पद काढण्याचं सूत्र काय आहे, Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 कंसात बाहेर डी. आणि n व्या पदांची बेरीज करण्याचं सूत्र आहे Sn इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n-1 डी. हे क्लिअर आहे सर्वांना. मग याला बाकीच्याला याला नाव हे कशाला काय म्हणतात बघा. याचा अर्थ होतो पहिलं पद जे की आहे 3. कळलं. या ठिकाणी डिफरन्सचा अर्थ होतो डीचा अर्थ होतो फरक, तो आहे 3चा. क्लिअर आहे. यनचा अर्थ होतो क्रमांक, म्हणजे जो की विचारला, जसं 12व्या क्रमांकाचं म्हटलं म्हणून 12वा. लक्षात आलं ना. 12वं 15वं जे विचारलं असेल ते लक्षात आलं. इथपर्यंत हे सगळं तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे. लक्षात आलं. आता आपण अप्लाय कसं करायचं जरा लक्ष द्या. आता तुम्हाला याच्यावर मी वर्क देणार. हा जो पहिला प्रश्न आहे असे तुम्हाला 2-2 प्रश्न, एका प्रश्नाचे 2-2 करून सोडवायचे आहेत. लक्षात घ्या. इथून सगळं सुरुवात करतो. म्हणजे पहिला क्वेश्चन घेतो बघा या ठिकाणी कसा. 3, 6, 9, 12 या मालिकेतील 12वे पद काढा. तो प्रश्न राहिला आपला बाजूला. आता आपण काय तयार केला, 3, 6, 9, 12 या मालिकेतील कितवं पद काढा, 12वं पद काढा. आता 12वं पद काढण्याचं सूत्र काय आहे, Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 डी. क्लिअर आहे. आणि मग Tn इज इक्वल टू काय, ए म्हणजे पहिलं पद कुठलं 3 प्लस यांचा अर्थ 12 वजा 1 डिफरन्स 3चा, म्हणजे 3 प्लस 12 वजा 1 11, 11 3 33, म्हणजे 33 आणि 3 36. आपलं 12वं पद 36 होतं की नव्हतं. समजलं का. क्लिअर आहे. बेसिक टू ॲडव्हान्स अर्थ आहे. बेसिक तर समजलं, परंतु ॲडव्हान्स हे कधी कधी आवश्यक आहे. एखादं सूत्रही आवश्यक आहे. समजलं ना. कारण प्रश्न तसा असेल तर लक्षात ठेवायचं. दुसरा एक क्वेश्चन या ठिकाणी तयार करतो बघा. 3, 6, 9 या मालिकेतील 12व्या पदांची काय करायला म्हटलं त्याने, बेरीज. हा आहे आपला मूळ प्रश्न. मग n व्या पदांची बेरीज करण्याचं श्रेणीचं सूत्र आहे Sn इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n-1 डी. क्लिअर आहे. म्हणजे n म्हणजे काय 12, 12 भागेला 2 बरोबर आहे. म्हणजे 2 गुणेला येचा अर्थ 3 प्लस यांचा अर्थ परत 12 वजा 1 डिफरन्स 3चा. फॉर्म्युला समजला. होला हो, चुकून लावू नका. क्लिअर आहेत ना. चालेल. बघा म्हणजे बेसख 12 म्हणजे इथं आले 6, 3 दुनी 6 प्लस 11 त्रिक 33, म्हणजे इथं झाले 33, म्हणजे 6 कंसात गुणाकार आहे ते कंसाच्या बाजूला, आणि 6 अधिक 33 39 आणि 39 गुणेला 6 किती 234 हे त्याचं उत्तर असेल. क्लिअर आहे सर्वांना. प्रश्न समजला. मी एका प्रश्नासाठी एवढा वेळ देण्याचं कारण एवढंच आहे की कारण एका याच्यामध्ये 2 प्रश्न लपलेले होते. म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे, एखादा प्रश्न जेव्हा समजा हेच नसतं सांगितलं, मी म्हटलं असतं बघा रे जादू की चढी कशी आहे, डायरेक्ट उत्तर निघते, तुमच्या डोक्यात हे घर करून बसलं असतं की शॉर्टकट असते गणिताला सगळ्यांना. खरं ओरिजिनल पिक्चर आपलं पाठीमागं काय पिक्चर हे पण माहीत पाहिजे ना. शॉर्टकट हा एक वेगळा भाग झाला, पण त्या गणिताबद्दलचं संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे, कारण प्रश्न हे बदलू शकतात. समजलं इथपर्यंत सगळ्यांना. क्लिअर आहे. म्हणजे आपल्याला विचारलेल्या प्रश्नासोबत हे सगळं ज्ञान असणं या ठिकाणी गरजेचं होतं. म्हणजे यानंतर श्रेणीमधला कुठलाही प्रश्न आला तर तो या टाईपमध्ये टाकून तुम्हाला सोडवता येणार. क्लिअर आहे. बिलकुल कायमस्वरूपी, आणि प्रश्न कायमस्वरूपीच सुटला पाहिजे, म्हणूनच मी 15-15, 20-20 मिनटं एका प्रश्नाला देतो. हे लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे इथपर्यंत. चालेल. सर्वांनी याला लिहून घ्या, फोटो काढा त्याचा.